नीट पेपर फुटी व विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टीची मागणी. नीट परीक्षा पेपर फुटी, शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार तसेच दिल्लीतील जेंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व मित्रपक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. तारीख 23 जुलै 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनात नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच बंदच्या काळात विद्यार्थ्यांची गैरसोय व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष हनीफ शेख, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, युवा जिल्हा उपाध्यक्ष दीपक ससाणे, संध्या मेढे, अविनाश साठे, प्रवीण ओरे, सुहास धीवर, सुरेश पानपाटील, देविदास भालेराव, सुधीर धामणे, ॲडव्होकेट योगेश गुंजार, कर्जत तालुकाध्यक्ष पोपट शेटे, चंद्रकांत नेटके, अंकुश साळवे, जीवन कांबळे, संकेत शिंदे, प्रतीक ठोकळ, संजय शेलार, राजीव भिंगारदिवे, अमर निर्भवने, बाजीराव राजगुरू, दादा आढाव आदी उपस्थित होते. आयल्यानगर जिल्हाधिकारी साहेब यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने काल जे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे, त्या बंदच्या निमित्ताने आज वंचित बहुजन आघाडी आयल्यानगर सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच युवक आघाडी जिल्ह्याचे, तालुक्याचे सर्व पदाधिकारी, शहराचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हणलेलं आहे की त्या 20 जुलैला दिल्ली येथे जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे विद्यार्थी संघटनेचं, तर त्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे अन्याय करण्यात आलेला आहे पोलिसांकडून. त्या अमानुष्य अत्याचाराच्या निषेधार्थ आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात सांगितलं की आम्ही महाराष्ट्र बंदचे हक्क आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने देत आहोत. त्यामध्येच नगरमध्ये, शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपणही तर आम्हाला सहकार्य करावे असं आम्ही त्यामध्ये सांगितलेलं आहे. कारण या नीटच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत, प्रधान म्हणून जे आहेत शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री, त्यांचा राजीनामा आम्ही महत्वाचा मागितला होता. पण या 20 तारखेनंतर परिस्थिती बदलली पाहता आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा पण राजीनामा मागतोय अशी मागणी पण त्याबरोबर केलेली आहे. त्याचबरोबर काही सामाजिक संघटनेचे काही आमदार, काय खासदार काहीतरी म्हणले की विद्यार्थी आणि हे जे काही विरोधी पक्ष नेते आहेत हे आंदोलन करतायत म्हणजे हे आतंकवादी आहेत असं त्यांनी आरोप केलेले आहेत. हे उद्या भविष्यात आज जे न्यायासाठी भांडतायत त्यांना आतंकवादी ठरवत असतील किंवा न्यायासाठी जे प्रश्न उपस्थित करीत असतील, म्हणजे थोडक्यात पत्रकार किंवा माध्यम असतील, त्यांना ते नक्षली म्हणू शकतात किंवा त्यांच्यावर ते आरोप करून त्यांना ते गुन्ह्यात पण करू शकतात. म्हणून अन्यायाच्या विरोधात हा लढा आम्ही उभारत आहोत. त्यामध्ये आम्ही आज अहिल्यानगर शहराच्या वतीने आणि इतर जे काही आमच्यासोबत ज्या संघटना तयार आलेल्या आहेत त्यांच्या वतीने आम्ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, शून्य नागरिकांना आणि पालकांना आणि विद्यार्थी संघटनांना आवाहन करत आहोत की उद्याच्या या बंदला आपण सहकार्य करावं आणि मोठ्या प्रमाणे उपस्थित राहून संघर्ष करावा यासाठी आम्ही आवाहन करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे दिल्ली येथे झालेल्या क्रूर अमानुष अशा विद्यार्थ्यांच्या मारहाण प्रश्नी उद्या आम्ही महाराष्ट्र बंदचं आयोजन करत आहोत. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही या प्रकारचं नियोजन या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला देत आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणाऱ्या समाजाची रचना करताना की सत्ता ज्यावेळी धर्मांध होते त्यावेळी तुमचे मूलभूत अधिकार नष्ट होतात आणि त्याच वैयक्तिक मूलभूत अधिकारांसाठी लढणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी आम्ही या ठिकाणी मैदानात आलेलो आहोत. आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सदैव चालूच राहील. आणि या शासनाला आम्ही खंबीरपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत आंबेडकरवाद जिवंत आहे तोपर्यंत सामान्य माणूस, विद्यार्थी, कष्टकरी, मजदूर यांच्या बाजूने वंचित आघाडी लढतच राहील हे तुम्हाला जाहीरपणे आम्ही सांगू इच्छितो. जय भीम, जय भारत. दिल्ली येथे जंतर मंतर या मैदानावर विद्यार्थी संघटनेने शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घेण्याबाबत जे आंदोलन चालू ठेवलेलं आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन चालू असताना
संविधान पद्धतीने हे आंदोलन चालू असताना आत्ताच्या शासन व्यवस्थेने हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रखर प्रयत्न केला. त्यामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. पारतंत्र्यात असताना सुद्धा जालियनवाला बागेत हत्याकांड झालं त्याच प्रकारचे आज लोकशाही असताना सुद्धा आम्हाला ते आज हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला या शासनाने. त्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या शासनाचा जाहीर निषेध करतो आणि हे आंदोलन आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन कर्जत तालुक्याच्या वतीने कर्जत तालुका अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण जिल्हा आणि तालुका कर्जत तालुका यांना आवाहन करतो की उद्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने जो महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे हा बंद पूर्णपणे यशस्वी करण्यात यावा असे मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम.